नमस्कार. काल नागपूर आणि आसपासच्या परिसरात तब्बल 24 मिलीमीटर पूर्व मान्सून पावसाची नोंद झाली, ज्यामुळे वातावरणात छान गारवा निर्माण झाला होता. आणि आज दुपारी हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अपडेटनुसार मान्सून आता विदर्भाच्या उंबरठ्यावर पोहोचून पुढे सरकत आहे. पुढील 24 ते 48 तासात अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आणि आनंदाच्या या बातमीसोबतच कृषी विभागाने आणि हवामान तज्ज्ञांनी आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला आहे. सध्या झालेला पाऊस हा सुरुवातीचा आहे, त्यामुळे घाईघाईत पेरणीचा निर्णय घेऊ नका. जोपर्यंत जमिनीमध्ये चांगली ओल निर्माण होत नाही आणि पुढील काही दिवस सातत्यपूर्ण जोरदार पाऊस पडत नाही, तोपर्यंत पेरणी करणे धोक्याचे ठरू ठरू शकते. घाई केल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते, त्यामुळे 2-3 दिवस वाट पाहावे, असा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भवासीय तीव्र उष्णतेचा सामना करत होते. मात्र काल नागपूर आणि आसपासच्या परिसरात झालेल्या 24 मिलीमीटर पूर्व मान्सून पावसाने वातावरणात मोठा बदल घडवून आणला. हवेत गारवा निर्माण झाला आणि आज दुपारी हवामान विभागाने अधिकृत घोषणा केली की नैऋत्य मान्सूनने विदर्भाच्या सीमेत प्रवेश केलेला आहे. पुढील 2 ते 3 दिवसात संपूर्ण विदर्भात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.